आज पुन्हा एकदा उकडीच्या मोदकांची रेसिपी शेअर करते आहे। यापूर्वी देखील मी माझ्या चॅनलवर शॉर्टमध्ये आणि व्हिडिओमध्ये उकडीच्या मोदकांची रेसिपी शेअर केली होती, पण आज स्पेशली मोदक कसा वळायचा, कसा बनवायचा हे मी शेअर करणार आहे। त्यासाठी उकड मी ऑलरेडी काढून घेतली आहे, सारण बनवून घेतलं आहे। त्याची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता। आता ह्याच्या उकडीच्या पिठामधला एक लहानसा गोळा घेतला आणि अशा प्रकारे तो लाटून घेते आहे मी। अगदी पातळ अशी पारी लाटायची, म्हणजे आपला मोदक खाताना आपल्याला पीठ लागत नाही। हलक्या हाताने हे लाटायचं आहे, कारण उकड खूप पीठ खूप मऊसूत असतं आणि त्यामुळे फाटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे लाटून झाल्यानंतर यामध्ये सारण भरून घ्यायचं। सारण जितकं मावेल तितकं यामध्ये भरायचं आहे, अगदी जास्त पण नको आणि अगदी कमी नको। आणि सारण भरल्यानंतर बोटाच्या सहाय्याने मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कळ्या करून घ्यायच्या आहेत मोदकाच्या, अशा अगदी हलक्या हाताने, नाहीतर ती पारी फाटू शकते आणि आपला मोदक फुटू शकतो। त्यासाठी हलक्या हाताने अशा कळ्या करून घ्यायच्या। अगदी 11 किंवा त्यापेक्षा जास्त देखील त्या होऊ शकतात आणि जितक्या जवळ आपण करू तितका तो मोदक दिसायला खूप सुबक दिसतो। अशा प्रकारे कळ्या काढून झाल्यानंतर इथे मला थोडंसं सारण कमी वाटलं, म्हणून मी त्यामध्ये थोडंसं सारण इथे घालते आहे। सारण घातल्यानंतर सगळ्या कळ्या एकत्र करून घ्यायच्या हाताच्या सहाय्याने, अगदी हलक्या हाताने, आणि एकत्र घेऊन त्याचा वरचा भाग जो आहे तो बंद करायचा। इकडे जर एक्स्ट्रा पीठ असेल तर ते देखील काढून टाकायचं, म्हणजे खाताना ते पीठ आपल्या तोंडात पीठ लागणार नाही। अशा प्रकारे वळून झाल्यानंतर मस्त सुबक असा मोदक तयार आहे। एक केशराची काडी लावायची आणि उकड काढण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवून द्यायचा। 10 मिनटं स्टीम केल्यानंतर मस्त असे उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत। येत्या संकष्टीला नक्की करून बघा। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।